नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत मिनिस्टर ऑफ डिफेन्समध्ये ACS सेंटर साऊथमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कुक, सिव्हिलिंग, मोटर ड्रायव्हर, ट्रेड्समन यासारखी पदभरती होणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की दाबा. मित्रांनो आपण असं सुरू करूया. ओके, तर मित्रांनो गव्हर्नमेंट इंडिया यांच्यामार्फत या ठिकाणी एम्प्लॉय नोटीस या ठिकाणी जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर हा फॉर्म मित्रांनो द प्रिसाइडिंग ऑफिसर सिव्हिलिंग डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड CHQ सेंटर साऊथमध्ये या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. त्यापैकी जागा जर भेटल्या मित्रांनो जागा असणार आहेत. कुक ह्या बाजारात मित्रांनो एकूण 2 जागा असणार आहेत. 19,000 रुपये पे स्केल राहणार. त्याचबरोबर सिव्हिलिंग मोटर ड्रायव्हर एकूण 3 जागा, पे स्केल तेच. त्याचबरोबर MTS चौकीदार एकूण 2 जागा, 18,000 रुपये पे स्केल. ट्रेड्समन मेट एकूण 8 जागा, 18,000 रुपये पे स्केल राहणार आहे. त्याचबरोबर मेकॅनिकल मोटर व्हेकल 19,900 पे स्केल, एकूण 1 जागा, पे स्केल तेच राहणार आहे. स्विमिंग मोटर ड्रायव्हर एकूण 9 जागांची या ठिकाणी भरती बी असणार. क्लीनर ह्या बाजूला एकूण 4 जागा, 18,000 रुपये पे स्केल राहणार आहे. लँडिंग फायरमन एकूण 1 जागा, 21,700 रुपये पे स्केल राहणार आहे. फायरमन ओनली मेल यामध्ये एकूण 30 जागा, 19,900 दरम्यान पे स्केल असणार आहे. इंजिन ड्रायव्हर ह्या बाजूला मित्रांनो तुम्हाला 10 जागा असणार. अशी एकूण 71 जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे. त्याचबरोबर एक मित्रांनो तुम्हाला ACS सेंटरचे जे विभाग असतात त्या विभागानुसार या ठिकाणी तुमचे स्टेशन कोड असतात. ह्यामध्ये या ठिकाणी पदभरती होणार आहेत. ह्या PDF मध्ये सर्व डिटेल्स आहेत ते तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर एक मित्रांनो तुम्हाला पात्रता बैली मित्रांनो पात्रता असणार आहेत. किमान 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही ना या ठिकाणी IT असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमचं फायर्स आहेत त्याने या ठिकाणी फायरचा कोर्स या ठिकाणी तुमचं राहणार आहे. त्याचबरोबर PET त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमचं PET होणार आहे. त्यामध्ये PETसाठी ट्रेडमन मीटसाठी 1.5 किलोमीटर 6 मिनिटामध्ये आणि कॅरिंग 50 किलोग्राम 100 मीटर या ठिकाणी तुमचं घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमचं फायर इंजिन ड्रायव्हर ह्या बाजूसाठी मित्रांनो चेस्ट असणार आहेत 81.5 सेंटीमीटर आणि फुगून 45 सेंटीमीटर आणि वेट 50 किलोग्राम असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर कॅरिंग मित्रांनो 65 किलो वजन घेऊन 183 मीटर या ठिकाणी चालायचं आहे. त्याचबरोबर लँडिंग फायरमन ह्या बाजूसाठी मित्रांनो तुम्हाला 81.5 चेस्ट आणि चेस्ट फुगून 85 आणि वेट 50 किलोग्राम राहणार आहे. त्याचबरोबर कॅरिंगसुद्धा या ठिकाणी तुमचं असणार आहे. त्याचबरोबर वयमर्यादा पहिले मित्रांनो वयमर्यादा असणार आहे. सेव्हिंग मोटर ड्रायव्हर्स ह्या पदासाठी मित्रांनो 18 ते 27 आणि इतर पदासाठी 18 ते 25 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC/ST मध्ये असाल तर 5 वर्ष, OBC मध्ये असाल 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आहे. त्याचबरोबर यामध्ये फॉर्मवरती या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स या ठिकाणी लिहायचे आहेत. त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट्स हे सेल्फ अटेस्टेड द्यायचे आहेत. स्कीम ऑफ एक्झामिनेशन पहिले मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी तुमचं पहिल्यांदा या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 150 प्रश्न 150 मार्काला 2 तास वेळ असणार आहेत. 0.25% मार्क हे निगेटिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी PET, PhD आणि मेडिकल या ठिकाणी तुमचं होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्ममध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स या ठिकाणी तुमचं लिहायचं आहे. त्याचबरोबर एकदम फॉर्म कसा भरायचा या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उजव्या साईडला फोटो, त्याचबरोबर कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते, नेम ऑफ कॅन्डिडेट, मोबाईल नंबर, मेल ID, आधार नंबर, फादर्स नेम, बर्थ डेट, करस्पॉन्डंट ॲड्रेस या ठिकाणी तुमचा लिहायचा आहे. एज्युकेशन लिहायचं आहे. त्याचबरोबर एज्युकेशनचे डिटेल्स, पर्सेंटेज या ठिकाणी मेल फिमेल कॅटेगरी लिहायचं आहे. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन वगैरे जे आहात ते या ठिकाणी तुमचं लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा हँडिकॅप वगैरे असतात ते लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं शासकीय कर्मचारी असल्यास त्याचं या ठिकाणी डिटेल्स लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं चॉईस कोड या ठिकाणी लिहायचं आहे. चॉईस कोड या ठिकाणी तुम्ही PDF मध्ये या ठिकाणी तुमचं चॉईस कोड दिले आहेत. या ठिकाणी चॉईस कोड या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहेत. या ठिकाणी तुमचं चेकआउट करू शकता. त्याचबरोबर तुमचं सिग्नेचर, डेट, प्लेस या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचा लिफाफाचा फॉर्मॅट या ठिकाणी फॉर्मॅट 11 या ठिकाणी त्यांनी देण्यात आला आहे. या ठिकाणी तुमचा त्या टाईपचा या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन कवर या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. ओके, तर ही होती मित्रांनो आर्मीमध्ये या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की दाबा. धन्यवाद.